ब्रह्मदेव हे या समस्त सृष्टीचे रचनाकार मानले जातात। त्यांनी या सृष्टीवरील समस्त प्राणिमात्रांची निर्मिती केली आहे। त्यांची प्रत्येक निर्मिती मनोहर आहे। तुम्हाला माहिती आहे का, ब्रह्मदेवांची निर्मिती श्री हरी विष्णूंच्या नाभिकमलातून झाली होती। त्यांच्या 4 मुखांद्वारे हिंदू धर्मातील 4 पवित्र वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांचे प्रतिनिधित्व केले जाते। परंतु एकेकाळी ब्रह्मदेव स्वतः सृष्टीचे रचनाकार असल्याची मर्यादा विसरले आणि त्यांना महादेवांच्या क्रोधाला सामोरे जावे लागले। ब्रह्मदेवांकडून असा कोणता अनर्थ घडला की त्यांना स्वतः निर्मित 5व्या मुखाचा त्याग करावा लागला? चला पाहूया ही अनोखी कथा। एका पुराण कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत होते तेव्हा त्यांनी शत्रुपा नावाच्या एका स्त्रीची निर्मिती केली। ब्रह्मदेवांच्या हातून निर्माण झालेली ती पहिली स्त्री होती आणि त्यांची सर्वश्रेष्ठ निर्मिती देखील होती। शत्रुपाचे रूप अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते। ती मृगनयनी आणि अतीव रूपवती होती। जेव्हा ब्रह्मदेवांनी प्रथमच शत्रुपेला पाहिले तेव्हा ते तिच्या सौंदर्यावर मोहित झाले। शत्रुपेला पाहून त्यांच्या मनात प्रेम आणि कामुक भावना निर्माण झाल्या। ते म्हणाले, हे शत्रुपे, तुझे हे मोहक रूप पाहून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे। मी तुझ्यावर मोहित झालो आहे। यावर शत्रुपा म्हणाली, परंतु माझा जन्म तुमच्याच हातून झाला आहे। तुम्हीच माझे रचनाकार आहात, त्यामुळे तुम्ही माझे पिता आहात। शत्रुपाचे शब्द ऐकूनही ब्रह्मदेवांनी ते दुर्लक्षिले आणि म्हणाले, तू माझी कन्या नाहीस, मी तुला माझी अर्धांगिनी बनवणार आहे। तू माझ्याशी विवाह कर। शत्रुपा वारंवार समजावून सांगत होती, पण ब्रह्मदेव तिच्यावर आपली विकृत दृष्टी ठेवून राहिले। घाबरलेली शत्रुपा तिथून पळून गेली। परंतु ब्रह्मदेवांनी आपल्या 4 मुखांच्या सहाय्याने तिच्यावर सक्त नजर ठेवली। ती जिथे जाई तिथे त्यांच्या नजरेतून ती सुटत नव्हती। शत्रुपाने लपण्याचाही प्रयत्न केला पण तोही व्यर्थ ठरला। मग तिने एका हरणीच्या पिल्लाचे रूप धारण केले। ब्रह्मदेवांनी तिला शोधले व काही क्षणातच ओळखले आणि तिच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले, हे शत्रुपे, तुला काय वाटले? तू अशा क्षुल्लक उपायांनी माझ्या दृष्टीपासून सुटू शकशील? नाही। तू कोणतेही रूप धारण कर, कुठेही लप, मी तुला शोधूनच काढीन। घाबरलेली शत्रुपा आपल्या मूळ रूपात आली आणि म्हणाली, ब्रह्मदेव, माझ्या मनात तुमच्याबद्दल पित्याचा आदर आहे, पण तुमच्या या विकृत विचारांमुळे मला भीती वाटू लागली आहे। कृपा करून तुमच्या मनावरील हे वासनेचे आवरण काढून मला मुक्त करा। तरीही ब्रह्मदेव आपला हट्ट सोडण्यास तयार नव्हते। मग शत्रुपा 4ही दिशा सोडून आकाशात जाऊन लपली। जिथे जिथे ब्रह्मदेवांनी पाहिले तिथे शत्रुपा दिसेनाशी झाली। तेव्हा त्यांनी आपल्या मस्तकावर 5वे मुख निर्माण केले आणि त्याद्वारे त्यांनी पुन्हा तिच्यावर आपली दृष्टी ठेवली। कैलास पर्वतावरून महादेव हे सर्व अनैतिक वर्तन पाहत होते। जेव्हा शत्रुपा एकदम असहाय झाली तेव्हा महादेव तिला न्याय देण्यासाठी ब्रह्मलोकात प्रकट झाले। महादेवांना पाहून ब्रह्मदेवांनी त्यांना प्रणाम केला। महादेव म्हणाले, ब्रह्मदेव, तुमच्या या अनैतिक वर्तनामुळे आम्हाला अतिशय वेदना झाल्या आहेत। सृष्टीचे रचनाकार असणाऱ्या तुम्हाला हे आचरण शोभत नाही। यावर अहंकाराने अंधळे झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्तर दिले, महादेव, मला काय योग्य आणि काय अयोग्य ते तुम्ही शिकवू नका। ही सृष्टी माझ्या हातून निर्माण झाली आहे आणि या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे। ते ऐकताच महादेव म्हणाले, हे तुम्ही नाही, तुमच्यातील वासना आणि अहंकार बोलत आहे। तुम्ही तुमचा हट्ट सोडा। क्रोधित महादेव पुढे म्हणाले, ज्या वासनांच्या आहारी जाऊन तुम्ही स्वतःच्याच कन्येबद्दल अधर्म विचार करत आहात त्याबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार मला आहे। आणि क्षणातच महादेवांनी आपल्या त्रिशूळाने ब्रह्मदेवांचे 5वे शिर छाटून टाकले।
त्या शिरासोबत त्यांच्यातील वासना आणि अहंकारही नाहीसे झाले. महादेवांनी पुढे शाप दिला, सृष्टीचे निर्माते असलात तरी अशा अपवित्र वर्तनामुळे भविष्यात तुमची कोठेही पूजा होणार नाही. मनुष्यजात तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहणार नाही. आणि महादेवांच्या या शापामुळेच आज संपूर्ण सृष्टीत ब्रह्मदेवांची पूजा होत नाही. फक्त राजस्थानमधील पुष्कर येथे त्यांचे एकमेव मंदिर आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.